नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं सहर्ष स्वागत करतो एलसी अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन येत आहे, घातांक. ठीक आहे, बघा घातांक शिकताना पहिल्यांदा त्याचा नियम शिकावा लागतो. ठीक आहे, तुम्हाला नियम जमले की सगळ्या प्रकारचे घातांक तुम्हाला सोडवता येईल. ठीक आहे, चला आता आपण पहिल्यांदा नियम पाहूया. पहिला जो नियम आहे बघा, पहिला नियम हा गुणाकाराचा आहे. पहिला नियम कोणता आहे? गुणाकाराचा. ठीक आहे, बघून घ्या. ए चा घातांक यम गुणिले ए चा घातांक n, जे डोक्याच्या वरती असते त्याला म्हणतो आपण घातांक, जे खाली असते त्याला म्हणतो पाया. ठीक आहे, मग गुणाकाराच्या क्रियेत तुम्हाला पाया समान दिसतो. ठीक आहे, मग गुणाकाराच्या क्रियेत जर पाया समान असेल तर घातांकाची बेरीज मांडायची. पाया समान आहे, एकदा लिहून घ्या पाया, आणि घातांकाची बेरीज मांडा, m अधिक n. m अधिक n. गुणाकाराच्या क्रियेत पाया समान असेल तर घातांकाची बेरीज मांडायची. गुणाकारामध्ये घातांकाची काय मांडायची? बेरीज. हा पहिला नियम. दुसरा नियम आहे बघा, भागाकाराची क्रिया. ठीक आहे, चला ए चा घातांक m भागिले ए चा घातांक n. ठीक आहे, चला लक्ष द्या, इथं गुणाकाराची क्रिया होती, इथं भागाकाराची क्रिया आहे. ठीक आहे, मग भागाकाराच्या क्रियेत जर पाया समान असेल तर घातांकाची वजाबाकी मांडायची. पाया समान आहे, गुणाकारात घातांकाची बेरीज केली, मग भागाकारामध्ये घातांकाची काय करायची? वजाबाकी. ठीक आहे, m मायनस n. गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज, भागाकारामध्ये घातांकाची काय मांडायची? वजाबाकी. ठीक आहे, चला तिसरं पहा. तिसरा, जर घातावर घात असेल तर घातांकाचाच गुणाकार करायचा. ठीक आहे, जर डोक्यावर डोकं चढत असेल तर फक्त डोक्यांचा गुणाकार करायचा. उदाहरणार्थ काय लक्ष द्या, ए चा घातांक m त्याचा घातांक n. ठीक आहे, ए चा घातांक m त्यांचा घातांक n. जर घाताचा घात असेल, जर घाताचा घात असेल तर फक्त घातांकाचा गुणाकार करायचा. ठीक आहे, चला पाया जशाच तसं, घातावर घात, फक्त घातांकाचा गुणाकार, यांचा गुणाकार करायचा. ठीक आहे, चला m गुणिले n, m गुणिले n. हे झाला तिसरा नियम. चौथा नियम बघा, चौथा नियम, कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर त्याची किंमत 1 असते. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल त्याची किंमत किती असते? 1. ठीक आहे, चला पाचवा नियम बघा. पाचवा नियम, इथं गुणाकाराच्या क्रियेत पाया समान होता, मग गुणाकाराच्या क्रियेत जर पाया समान असेल तर घातांकाची बेरीज करतो. ठीक आहे, इथं पाया समान होतं, आता आपण घातांक समान करू. क्रिया कोणती? गुणाकाराची. ठीक आहे, मग ए चा घातांक m गुणिले गुणिले b चा घातांक m बरोबर काय? ठीक आहे, आता मला सांगा, गुणाकाराची क्रिया आहे, आता त्याच्यामध्ये पाया समान आहे की घातांक? घातांक. मग जर घातांक समान असेल तर घातांक जो समान आहे तो तशा तसं लिहून टाकायचं. घातांक समान आहे म्हणून मी m ला m लिहिलं. ठीक आहे, गुणाकाराची क्रिया आहे, मग पायांचा गुणाकार मांडायचा, ए बी. ठीक आहे, चला बघा, ए चा घातांक m गुणिले b चा घातांक m. घातांक समान असेल, एकदा मी घातांक लिहिलं, या दोघांचा मी गुणाकार मानलं. ठीक आहे, आणि हे बघा, गंगाधर ही शक्तिमान आहे, शक्तिमान ही गंगाधर आहे, या नियमाचा वापर पण करता येतो. बघा, आता हे ए बी चा घातांक m याला जर सेपरेट लिहायचं असेल तर हा जो घातांक आहे हा दोघाचा पण आहे, मग ए चा घातांक m गुणिले b चा घातांक m. ठीक आहे, हा पाचवा नियम. आणि सहावा नियम बघा, काय सहावा नियम? सहावा नियम, ए चा घातांक m भागिले b चा घातांक m बरोबर काय? ठीक आहे, चला भागाकाराची क्रिया आहे, इथं पाया a इथं पाया b. मग मला सांगा, पाया समान आहे की घातांक? घातांक समान आहे. घातांक समान असेल तर घातांक जशा तसं लिहून टाका. ठीक आहे, ठीक आहे, बघा ठीक आहे, पहा, ए चा घातांक m भागिले b चा घातांक m. ठीक आहे, आता भागाकाराची क्रिया आहे, पाया समान आहे की घातांक? तर घातांक समान आहे, घातांक जशाच तसं, घातांक जशाच तसं. भागाकाराची क्रिया आहे, मग या दोघांचा भागाकार मांडायचा, ए भागिले बी, ए भागिले बी. ठीक आहे, त्याच्यानंतर ए चा घातांक -1, ए चा घातांक -1. ठीक आहे, चला आता घातांक निगेटिव्ह आहे, याला पॉझिटिव्ह बनवायचं, त्याला आपण इन्व्हर्स क्रिया म्हणतो. ठीक आहे, त्याला इन्व्हर्स बनवून टाकायचं. ए चा घातांक -1 ला आता मला लिहायचं आहे, तर काय करायचं बघा, 1 आता असं म्हणू, ए चा घातांक -m म्हणा, ए चा घातांक -m. आता घातांक मायनस आहे, त्याला प्लस बनवायचा आहे, याला जर प्लस बनवायचं असेल तर त्याला 1 च्या छेदात टाकायचं. ठीक आहे, ए चा घातांक m. ठीक आहे, चला अशा तऱ्हेने घातांकाचे नियम आहेत, आणि या सर्व नियमांचा वापर करून आपल्याला घातांक सोडवायचं आहे. ठीक आहे, चलो.
ठीक आहे, चलो जाऊया आता गणिताकडे. पहिला गणित काय बघा, 5चा घातांक 3 गुणिले 5चा वर्ग त्याचा घातांक 4 गुणिले 5चा घातांक 5 बरोबर 5चा घातांक x. तर x बरोबर किती? ठीक आहे, चला तर लक्ष द्या काय करायचं, सगळ्या नियमांचा वापर करायचा आहे. ठीक आहे, चलो इथं बघा काय 5चा घातांक 3. ठीक आहे, 5चा घातांक 3 गुणिले 5चा घातांक 3 गुणिले, जर घातावर घात असेल, डोक्यावर डोकं चढत असेल तर फक्त डोक्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे घातांकाचा गुणाकार करायचा. पाया दशा तसं मांडून घ्या. ठीक आहे, 4 गुणिले 2 4 दुने 8 गुणिले चला 5चा घातांक 5 बरोबर 5चा घातांक किती x. 5चा घातांक किती x. आता लक्ष द्या इथं क्रिया गुणाकाराची आहे आणि पाया समान आहे 5 5 5. ठीक आहे, मग गुणाकाराच्या क्रियेत जर पाया समान असेल तर घातांकाची बेरीज मांडायची. पाया समान आहे, पाया जशास तसं घातांकाची बेरीज मांडा. ठीक आहे, चला बघा 8 आणि 5 किती, 8 आणि 5 13, 13 आणि 3 16, 5चा घातांक किती 16. बघा गुणाकाराची क्रिया आहे, पाया जशा तसं. मग गुणाकाराच्या क्रियेत घातांकाची काय करायची बेरीज, मग घातांकाची बेरीज मांडली. 8 आणि 5 13, 13 आणि 3 16 बरोबर बरोबर 5चा घातांक x. 5चा घातांक x. आता काय करायचं बघा. ठीक आहे, आता बरोबरच्या त्या साईडला आणि बरोबरच्या या साईडला पाया समान आहे. पाया समान आहे की घातांक समान आहे, पाया. हे पाया पाया गेट कॅन्सल, 5 5 कॅन्सल. इथं राहिलं कोण 16. 16 बरोबर किती x. तर मला सांगा x ची किंमत किती येईल, तर x ची किंमत येणार 16. x ची किंमत किती येणार 16. ठीक आहे, चला अशाच तऱ्हेने आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. ठीक आहे, चलो दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया. दुसरं उदाहरण काय बघा, हा दुसरं उदाहरण. ठीक आहे, चला काय एकदा लिहून घेतो बघा मी. ठीक आहे, चलो पहा काय उदाहरण लिहून घेतो बघा. ठीक आहे, चला काय बघा 8चा वर्ग त्याचा घातांक 3 छेदामध्ये काय बघा 8चा घातांक 3 त्याचा घातांक किती आहे 4 बरोबर इथं काय 8चा घातांक x अधिक 6. x अधिक 6. जर घातावर घात असेल तर फक्त घातांकाचा गुणाकार करायचा. ठीक आहे, चला घातावर घात असेल तर फक्त घातांकाचा गुणाकार करायचा. चला हे बघा 8चा घातांक 2 त्याचा घातांक 3. ठीक आहे, चला घातावर घात तर फक्त घातांकाचा गुणाकार. जर डोक्यावर डोकं चढत असेल तर फक्त डोक्यांचा गुणाकार करायचा. पाया दशा तसं, पाया दशास तसं. ठीक आहे, 3 गुणिले 2 3 दुने 6 छेद पाया दशास तसं, पाया दशा तसं. चला 4 गुणिले 3 4 त्रिक 12 बरोबर इथं काय सांगा, इथं काय 8 त्याचा घातांक किती आहे x अधिक 6. ठीक आहे, चला भागाकाराची क्रिया आहे, पाया समान आहे. मग भागाकाराच्या क्रियेत पाया समान असेल तर घातांकाची वजाबाकी. गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज, भागाकारामध्ये घातांकाची वजाबाकी. पाया समान आहे, पाया जशास तसं 8 ला 8 या दोघांची वजाबाकी 6 - 12 6 - 12 बरोबर इथं काय सांगा 8चा घातांक x अधिक 6. ठीक आहे, चलो पाया समान आहे, पाया दशा तसं या दोघांची वजाबाकी 12 तून 6 गेले -6 बरोबर 8चा घातांक किती x अधिक 6. ठीक आहे, चलो बघा बरोबरच्या त्या साईडला बरोबरच्या साईडला पाया पाया कसा आहे समान, पाया पाया कॅन्सल. आता राहिले कोण सांगा, कोण कोण राहिले इथं -6 बरोबर काय सांगा x अधिक 6. -6 बरोबर काय x अधिक 6. ठीक आहे, x ची किंमत काढायची आहे. हा +6 इकडून काय होणार मायनस, हे ऑलरेडी -6 हा +6 इकडे काय होणार -6 इकडे कोण आले x. -6 - 6 किती -12. सांगा x ची किंमत किती येणार, तर x ची किंमत किती येणार -12. ठीक आहे, चलो हा दुसरा गणित. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. ठीक आहे, चलो दुसरा गणित बघा याचं. ठीक आहे, पहा काय बघा 9चा वर्ग त्याचा घातांक 3 त्याचा घातांक 4. ठीक आहे, 9चा वर्ग त्याचा वर्ग त्याचा वर्ग बरोबर 9चा घातांक m अधिक 16. तर m बरोबर किती. ठीक आहे, तुम्हाला m ची किंमत काढायची. ठीक आहे, चलो
तुम्हाला m ची किंमत काढायची आहे आणि पाहून घ्या डोक्यावर डोकं चढत आहे. ठीक आहे, काय होत आहे बघा, डोक्यावर डोकं चढत आहे. जेव्हा डोक्यावर डोकं चढते तेव्हा फक्त डोक्यांचा गुणाकार करायचं, पाया जशा तसं लिहायचं. ठीक आहे, चला पाया काय 9, पाया 9. ठीक आहे, चला डोक्यावर डोकं चढत असेल तर डोक्यांचा गुणाकार म्हणजे 2 3 4 चा गुणाकार, 4 त्रिक 12, 12 दुने 24, 9 चा घातांक किती 24 छेदामध्ये. चला पाया किती आहे 9, पाया किती आहे 9. चला 9 चा वर्ग त्याचा वर्ग त्याचा वर्ग, डोक्यावर डोकं चढत आहे. डोक्यावर डोकं चढत असेल तर फक्त डोक्यांचा गुणाकार करायचा. ठीक आहे, चला बे 4, 4 दुने 8, 9 चा घातांक 8 बरोबर. या साईडला कोण आहे सांगा, या साईडला 9 m अधिक 16, m अधिक 16. ठीक आहे, बघा भागाकाराची क्रिया आहे, पाया समान आहे. भागाकाराच्या क्रियेत पाया समान असेल, पाया जशाच तसं घातांकाची वजाबाकी मांडायची. ठीक आहे, चला 24 - 8, 24 - 8 बरोबर सांगा किती येणार 9, 9 आणि हे m अधिक 16 काय येणार m अधिक 16. ठीक आहे, चला पहा. ठीक आहे, लक्ष द्या. आता बरोबरच्या त्या साईडला आणि बरोबरच्या या साईडला तुम्हाला काय समान दिसते, घातांक समान आहे की पाया समान आहे, पाया. मग पाया पाया गेट काय होणार. ठीक आहे, पाया बघा, पाया पाया कॅन्सल. आता राहिले कोणी बघा 24 मधून 8 गेले किती 16, 24 मधून 8 गेले किती 24 मधून 8 गेले किती 16. ठीक आहे, तिकडे कोण सांगा m अधिक 16, m अधिक 16. आता m ची किंमत काढायची आहे, हा प्लस 16 इकडे येऊन काय होणार मायनस, साइड चेंज साइन चेंज. ठीक आहे, हे 16 - 16 बरोबर काय रे m आणि स्वादुस्वागे किती 0. तर सांगा m ची किंमत काय येणार, m ची किंमत किती येणार 16. ठीक आहे, चलो बघा असंच चौथ्या गणिताकडे जाऊया आपण. ठीक आहे, चला चौथ्या गणिताकडे बघा. चौथा गणित पाहून घ्या काय. ठीक आहे, कोणत्याही संख्येचा घातांक जेव्हा 0 असतो त्याची किंमत किती असते 1. ठीक आहे, मग ते बघा घातांक 0 आहे, घातांक काय 0. ठीक आहे, चलो पहा. कोणत्याही संख्येचा घातांक जेव्हा 0 असते त्याची किंमत 1 असते. ठीक आहे, बघा 8 चा घातांक 0 लिहून घेतो मी गणित बघा काय. 8 चा घातांक 0 अधिक 9 चा घातांक 0 अधिक 10 चा घातांक 0, 10 चा घातांक 0. ठीक आहे, पहा. ठीक आहे, चल एकदा 8 चा घातांक 0 अधिक 9 चा घातांक 0 अधिक 10 चा घातांक 0 छेद. छेदात काय बघा, छेदात आहे 8 गुणिले 9 गुणिले 10, त्याचा घातांक किती आहे 0, घातांक किती आहे 0 आणि बरोबर किती हे तुम्हाला काढायचं आहे. ठीक आहे, चलो तर पहा कसं सोडवायचं बघा. ठीक आहे, कोणत्याही संख्येचा घातांक जेव्हा 0 असतो, पायात कोणतीही संख्या राहू द्या, डोक्यावरती 0 आहे, घातांक 0 असेल त्याची किंमत 1 असते. ठीक आहे, मग 8 चा घातांक 0 म्हणजे किती 1 अधिक 9 चा घातांक 0 म्हणजे किती 1 अधिक 10 चा घातांक 0 म्हणजे किती 1. ठीक आहे, छेद. चला पाया काही पण राहू द्या, घातांक किती आहे 0. कोणत्याही संख्येचा घातांक जेव्हा 0 असते त्याची किंमत किती असते 1. मग पाया काही पण राहू द्या, पाया किती मोठी संख्या राहू द्या, लाख राहू द्या, कोटी राहू द्या, कोणती संख्या राहू द्या, घातांक 0 आहे त्याची किंमत किती असते 1. मग घातांक 0 म्हणजे किंमत किती 1. चला वरे बघा 1 अधिक 1 अधिक 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 3 छेदात 1 बरोबर किती 3. याचं उत्तर किती असणार 3. ठीक आहे, कोणत्याही संख्येचा घातांक जेव्हा 0 असते ना, कोणत्याही संख्येचा घातांक जेव्हा 0 असते त्याची किंमत किती असते 1 असते. ठीक आहे, चला त्याच्यावरचा हा उदाहरण होता. ठीक आहे, पुढच्या नियमाकडे जाऊया. पुढचा गणित काय बघा, पुढचा गणित काय बघा, तेच सेम आहे सेम. ठीक आहे, चलो कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल त्याची किंमत किती असते 1. ठीक आहे, चलो सोडूया आपण गणित काय बघा. ठीक आहे, पहा काय लक्ष द्या. 11 चा घातांक 0 अधिक 13 चा घातांक 0 मायनस
15चा घातांक 0 अधिक 17चा घातांक 0 छेद 11चा घातांक 0 गुणिले 13चा घातांक 0 गुणिले 15चा घातांक 0 गुणिले 17चा घातांक 0. ठीक आहे, चला सोडवायचं आहे. मला सांगा कोणत्याही संख्येचा घातांक जेव्हा 0 असते त्याची किंमत किती असते? 1. ठीक आहे, चला 11चा घातांक 0 म्हणजे 1, 13चा घातांक 0 म्हणजे किती? 1 मायनस 15चा घातांक 0 म्हणजे किती? 1 गुणिले 17चा घातांक 0 म्हणजे किती? 1 खाली 11चा घातांक 0 म्हणजे 1 गुणिले 13चा घातांक 0 म्हणजे 1 15चा घातांक 0 म्हणजे 1 17चा घातांक 0 म्हणजे किती? 1. ठीक आहे, चला हे 1 आणि 1 2 मायनस 1 आणि 1 2 छेदात किती? 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे किती? 1 आणि 2 मधून 2 गेले किती? 0. 0 छेदात 1 0 छेदात 1 वरती 0 आहे त्याचं उत्तर किती असणार? 0च. उत्तर काय असणार? 0. याचं फायनल आन्सर किती येईल? याचं उत्तर येणार 0. आणि जर छेदात 0 असताना तेव्हा त्याचं उत्तर तुम्ही इन्फिनिटी सांगितलं असतं. वरती 0 आहे त्याचं उत्तर 0च असणार. जेव्हा छेदात 0 असतो तेव्हा त्याचं उत्तर आपल्याला निश्चित सांगता येत नाही, इन्फिनिटी असते. ठीक आहे, चलो पुढे पुढच्या गणिताकडे जाऊया. सेम आहे बघा, सेम गणित आहे तो. ठीक आहे, चला पहा 5चा घातांक 0 म्हणजे 1, 16चा घातांक 0 म्हणजे 1 मायनस 17चा घातांक 0 म्हणजे 1 गुणिले 21चा घातांक 0 म्हणजे किती? 1. आणि इथं बघा इकडे सगळं गुणाकारामध्ये आहे, त्याचा घातांक 0 आहे. मग घातांक 0 आहे याचं उत्तर किती असणार? 1. छेदात किती असणार? 1. 1 आणि 1 2. ठीक आहे, 1 आणि 1 2 मायनस 1 हे बघा अधिक आहे ना? अधिक, हा इथं अधिकच आहे. काय अधिक आहे? 1 आणि 1 2 मायनस 1 अधिक 1 1 आणि किती? 2 छेदात किती? 1. 2 मध्ये 2 गेले किती? 0. 0 छेदात 1 म्हणजे किती असणार? त्याचं उत्तर 0. किती असणार? 0. ठीक आहे, चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया आपण. पुढचं साधा गणित बघा मित्रांनो. तुम्हाला जर गणित आवडलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, लाईक सुद्धा ठोकायचं आहे. बघा आता काय पुढे बघा. चला कोणत्याही संख्येचा घातांक जेव्हा कोणत्याही संख्येचा घातांक 0 असते ना तेव्हा त्याची किंमत किती असते? 1. ठीक आहे, बघा जेव्हा कोणत्याही संख्येचा घातांक 0 असतो तेव्हा त्याची किंमत किती असते? 1. ठीक आहे, 6चा घातांक 0 म्हणजे 1, 7चा घातांक 0 म्हणजे 1 अधिक 8चा घातांक 0 म्हणजे 1 अधिक इथं 9चा घातांक 0 आहे का? नाही. याचा घातांक 0 नाही म्हणून ते जशा तसं राहू द्या. 9 ला 9 राहू द्या छेदात. ठीक आहे, चलो हे बघा हे इथून इथपर्यंत हा सगळा पाया आहे. हा सगळा काय पाया, त्याचा घातांक 0 आहे. पाया किती पण राहू द्या, लाख राहू द्या, कोटी राहू द्या, काही पण राहू द्या, घातांक 0 आहे त्याची किंमत किती असते? 1. छेदात किती असणार? 1. ठीक आहे, चलो हे 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 11 आणि 1 12, 9 10 11 12, 12 छेदात 1 तुमचं उत्तर किती असणार? 12. उत्तर किती असणार तुमचं? 12. ठीक आहे, चलो पुढच्या गणिताकडे जाऊया. पुढचा गणित काय बघा. ठीक आहे, चलो बघा पुढचं मस्त एकदम स्टँडर्ड गणित आहे. एकदम स्टँडर्ड गणित आहे पहा. ठीक आहे, चला बघा वर्गमुळात 7चा घातांक 2x अधिक 6 बरोबर 7चा घातांक 6 तर x बरोबर किती? तुम्हाला x ची किंमत काढायची आहे. ठीक आहे, चला लक्ष द्या. तुम्हाला x ची किंमत काढायची आहे आणि तो x कुठे आहे बघा. x कुठे आहे? वर्गमुळात. x कुठे आहे? वर्गमुळात. मग x ची किंमत काढायची असेल तर पहिल्यांदा या वर्गमुळाला उडवावं लागतो. मग मला सांगा या वर्गमुळाला कॅन्सल करायचं आहे. या वर्गमुळाला जर उडवायचं असेल तर या बाजूचा आपल्याला वर्ग घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो? वर्ग. ठीक आहे, चला म्हणजे प्रकार लक्ष द्या. प्रकार समजून घ्या बघा काय. x ची किंमत काढायची आहे आणि तो x कुठे आहे? वर्गमुळात. मग पहिल्यांदा या वर्गमुळाला उडवावं लागेल. या वर्गमुळाला जर कॅन्सल करायचं असेल तर त्या बाजूचा आपल्याला वर्ग घ्यावा लागतो. मग चला या वर्गमुळाला कॅन्सल करायचं, बाकी तसं तसं लिहून घ्या. काय बघा 7चा घातांक 2x अधिक 6. ठीक आहे,
7चा घातांक 2s अधिक 6 बरोबर बरोबर ठीक आहे. चलो 7चा घातांक 6 7चा घातांक 6 तुम्ही या वर्गमूळाला उडवत आहे, या वर्गमूळाला तुम्ही कॅन्सल करताय. या वर्गमूळाला जर कॅन्सल करायचं असेल तर त्या बाजूस आपल्याला वर्ग घ्यावा लागतो. मग 7चा घातांक 6 याचा काय घेणार वर्ग ठीक आहे. बाकी तशाच तसं 7चा घातांक 2x अधिक 6 बरोबर. जेव्हा डोक्यावर डोकं चढते फक्त घातांकाचा गुणाकार करायचा. हे 7 ला 7 6 गुणिले 2 साइन दुने 12 साइन दुने 12 ठीक आहे. चलो आता पाहून घ्या बरोबरच्या या साईडला घातांक समान पाया पाया गेट कॅन्सल. मग कोणाला सांगा 2x अधिक 6 बरोबर किती 12 ठीक आहे. आता x ची किंमत काढायची आहे. हा +6 ला तिकडे पाठवा. साइड चेंज साइन चेंज ठीक आहे. मग हे 2x बरोबर हा +7 तिकडे जाऊन मायनस होणार. मग 12 तून 6 गेले किती 6. आता x ची किंमत काढायची आहे तर या 2 ने या 6 ला भाग तुटते. मग भाग तोडून घ्या. 2 2 आणि 2 3 6 x 1 x आणि बरोबर किती 3. तर x ची किंमत किती देणार x ची किंमत किती देणार 3 ठीक आहे. चलो पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. बघा पुढचं उदाहरण काय बघा ठीक आहे. चला आणि हा शेवटचा उदाहरण राहील तुमचं भाग 1 मध्ये ठीक आहे. चला घातांकाचं शेवटचं राहील गणित हा पहा. तुम्हाला जर आपल्या व्हिडिओ आवडला असेल, गणित आवडलं असेल, टेक्निक आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे ठीक आहे. चलो पुढचा गणित पहा. काय लक्ष द्या वर्गमुळाचं गणित आहे ठीक आहे. मग वर्गमुळात पहा ठीक आहे. वर्गमुळात 17चा घातांक 3m - 8 बरोबर 17चा घातांक 3. तर m बरोबर किती तुम्हाला m ची किंमत काढायची आहे आणि तो m कुठे लपलेला आहे वर्गमुळात. मग मला सांगा तुम्हाला m ला जर काढायचं असेल, m ची किंमत काढायची असेल तर पहिल्यांदा वर्गमूळाला उडवावा लागतो. मग या वर्गमूळाला जर उडवायचं असेल तर त्या बाजूचा वर्ग घ्यावा लागतो. मग काय लिहून घ्या गणित बाकी तसं तसं 17चा घातांक 3m - 8 बरोबर 17चा घातांक 3 ठीक आहे. या वर्गमूळाला उडवायचा म्हणजे इकडे वर्ग घ्यायचं, इकडे काय घ्यायचं वर्ग ठीक आहे. चलो 17चा घातांक 3m - 8 बरोबर 17 घाताचा घात घातांकाचा गुणाकार 3 दुने 6. तर काय कॅन्सल होते सांगा. कॅन्सल क्या होगा कॅन्सल 17 17 कॅन्सल. इथं कोणाला सांगा 3m - 8 बरोबर 6 हा -8 ला तिकडे पाठवा. साइड चेंज साइन चेंज म्हणजे 3m बरोबर हे -8 तिकडे जाऊन प्लस होणार. 8 आणि 6 14. m ची किंमत काढायची आहे. या m च्या गुणाकारात 3 आहे. या 3 तिकडे पाठवा. कुठे जाणार भागाकारात. मग 14 छेदात किती 3. m ची किंमत किती येणार 14/3 ठीक आहे. बघा मित्रांनो हा घातांकाचा भाग 1 भाग 1. पुढच्या भागामध्ये आपण स्टँडर्ड गणित पाहूया याच्यापेक्षा ठीक आहे. चलो धन्यवाद मित्रांनो.